जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपले काल जय गुरु. कालपर्यंत जय गुरु 3 श्लोक झाले होते आपले. पण चौथा श्लोक सुरू करणार होतो, बरोबर. अं, हा. सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. त्याचं पदच्छेद बघूया. सांख्ययोगौ, ते सांख्ययोगौ हा सांख्य आणि योग असा हा कर्मधारय समास आहे. आणि द्विवचन आहे, कारण हे तर दोन आहेत तुमचा म्हणून. आवाज फार बारीक येतोय हो. बाकीच्यांना कसा येतोय? मला तरी काल पण येतोय सर. बारीकच बरोबरच आहे येतो. सर. बाकीच्यांना बरोबर येतोय? नेहमी सारखंच आहे. नाही, नेहमी बारीकच आहे, सारखं. जरा बारीक आहे. आम्हाला ठीक आहे. बरोबर येतं नेहमीसारखा. हा. म्हणजे कान अक्षरशः देऊन लक्ष देऊन ऐकावं लागतं तरच शब्द ऐकायला येतात, नाही तर ऐकूच येत नाही. हा, नाही नाही, पण मग माझ्या फक्त कानात प्रश्न दोष निर्माण झाले का बघायला लागेल. नाही नाही, असं नसतं. काय 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 असतं, कधी कधी माझ्या सेटिंगमध्ये गडबड होऊ शकते किंवा तुमच्या बाकीच्यांच्या. तर बाकीच्यांना जर बरोबर येत नसेल बहुतेकांना, आणि एखाद दुसरं जर येत नसेल, तर मग तुमच्या सेटिंगमध्ये मोबाईलच्या किंवा अशी गडबड असू शकते, असं नाही का. पण आता मग बरोबर येतोय सर, पण तुम्ही जेव्हा सांगता ना तेव्हा एकदमच बारीक येतो. आता तुम्ही बोलताय तर बरोबर येतोय. अच्छा, असं आहे का? ठीक आहे, ठीक आहे. हा. आता हो सर, आता मला येतोय ना? पण नाही ऐकू येत. आता बरोबर येतोय? हो. ठीक आहे. हो, आता बरोबर आला. हा, ठीक आहे. तर सांख्य योगौ पृथक बाला प्रवदंती न पंडिताः, ह्याच्यात काही संधी नाहीच आहे. एकम अपि आस्थितः सम्यक् हा उभयोः विंदते फलम, हा त्याचा पदच्छेद आहे. आता इथं म्हणतायत की सांख्य योगौ म्हणजे सांख्य मार्ग आणि योग मार्ग, यामध्ये हा बाला म्हणजे बाल शब्दाचं बहुवचन बालाहा, पृथक प्रवदंती म्हणजे सांख्य आणि योगाला योग हे वेगळे समजतात. कोण? बाल म्हणजे बालबुद्धीचे, म्हणजे थोडक्यात अज्ञानी पुरुष. इथे एक गंमत आहे. हा शब्दशः अर्थ झाला सांख्य आणि योग याला बाल म्हणजे बालबुद्धीचे लोक हा हे पृथक पृथक म्हणजे वेगवेगळं समजतात. पण ऍक्च्युली त्याला वेगवेगळं समजायचा प्रश्न नाहीये. त्याची फळं वेगवेगळी समजतात. कोण? अज्ञानी पुरुष. हा, न पंडिता, पण पंडित लोक मात्र नाही. जे पंडित असतात म्हणजे जे ज्ञानी असतात ते मात्र सांख्य आणि योग यांना वेगळी फळ देणारे समजत नाही. पंडित लोक, लहान बालबुद्धीचे लोक समजत असतील. एकम अपि सम्यक आस्थित हा, आणि जो सम्यक आस्थित म्हणजे एकम अपि आस्थित म्हणजे सम्यक आस्थित म्हणजे जो संपूर्णपणे स्थितप्रज्ञ आहे, म्हणजे सम्यक म्हणजे सर्व जाणणारा आहे, असा त्या दोघांनाही उभयोः फलम विंदते, म्हणजे त्या दोघांचेही फळ हे एकच आहे. एकम फलम विंदते असं समजतो. इथं जो अन्वय आहे तो थोडा वरखाली दिलेला आहे. आपण असं वाचायचं, बाला हा
म्हणजे लहान बालबुद्धीचे लोक किंवा बाल सांख्य योगो पृथक प्रवदन्ति किंतु पंडिताः पृथक न प्रवदन्ति आणि सम्यक आस्थितः पुरुषः उभयोः अपि एकं फलं विंदते. समजलं? असा जर सर हे अन्वय केला सम्यक म्हणजे व्यवस्थित असं ना अर्थ? हो, व्यवस्थित किंवा संपूर्ण सर्वांगीण विचार करून सम्यक आस्थिता म्हणजे जो सगळीकडे व्यवस्थित बघतो, सगळा विचार करणारा पुरुष असं. सम्यक हम्म. आस्थिता म्हणजे सगळं विचार करणारा असं. आता इथे एक लक्षात घ्या, या श्लोकामध्ये गंमत कुठे आहे? पंडित लोक सुद्धा मार्ग वेगळे आहेत, सांख्य आणि योग, पण दोघांचं फळ एकच आहे असं पंडित समजतात. आता इथं जो सांख्य आणि योग येऊ, तर इथे अर्थ जो दिलेला आहे ना, संन्यास और कर्मयोग, हा थोडा अर्थ एकदम एक्झॅक्ट बरोबर नाहीये. सांख्य म्हणजे काय? ज्ञानयुक्त संन्यास म्हणजे सांख्य मार्ग. ज्ञानयुक्त संन्यास म्हणजे सांख्य, आणि योग कर्मसु कौशलम म्हणजे कर्मानुष्ठान, योगयुक्त कर्मानुष्ठान हे होतं योग. समजलं? तर सांख्य म्हणजे नुसता संन्यास नाही आणि योग म्हणजे कर्मयोग नाही. जेव्हा कर्मानुष्ठान हे योगाने, योगयुक्त कर्मानुष्ठानाला योग म्हटलं जातं गीतेच्या संदर्भात, आणि ज्ञानयुक्त संन्यासाला सांख्य म्हटलं जातं. अर्जुनाचा प्रश्न वेगळा होता थोडासा, पहिल्यांदा विचारला तो की कर्मसन्यास आणि कर्मानुष्ठान करणारे हे एकच आहेत का? पण इथे कृष्ण त्याला थोडासा तो प्रश्न त्याला आपण ट्विस्ट करतोय असं म्हणतो ना, तर तसा कृष्ण हा प्रश्न थोडासा बदलतोय. कृष्ण डायरेक्ट त्याचं उत्तर देत नाहीये. कृष्ण सांख्य आणि योग म्हणजे जसं म्हणजे इनडायरेक्टली कृष्ण असं सांगतो की तू त्याच्या ज्या संकल्पना आहेत किंवा जे शब्द आहेत ते योग्य प्रकारे वापर. ज्ञानरहित संन्यास हा विषयच नाहीये. म्हणजे ज्ञानरहित संन्यासाचा त्यांनी मिथ्याचार म्हणून हे केलेला आहे, निषेध केलेला आहे. आणि नुसतं कर्मानुष्ठान त्याला पण काही अर्थ नाहीये. बरोबर? तू नीट शब्द वापरायला पाहिजे आता एवढे 3 अध्याय झाल्यावर. त्यामुळे तो सांख्य आणि योग हे शब्द वापरतोय, संन्यास आणि कर्मानुष्ठान असे शब्द वापरत नाहीये. समजलं ना? तर तर भगवान योगयुक्त कर्म म्हणजे मला अजून नाही कळलं. नुसतं कर्म, जसं मी काल सांगितलं होतं ना, नुसतं कर्म म्हणजे काय? वर्क इज वर्शिप. पण वर्क इज वर्शिप आहे का? नाही. त्या कर्म जे असतं, जे कर्म करणं, ते जेव्हा योग म्हणजे त्याला कशाची? अनासक्तीची, निर्ममतेची आणि अहंकार राहित्याची जोड दिली जाते, आणि तो ईश्वरार्पण बुद्धीने केलं जातं ते कर्म, तेव्हा त्याचा योग होतो. बरोबर? म्हणजे अर्थात निष्काम कर्मयोग. ऍक्च्युअली कर्मयोग हा निष्कामच असतो, तसं आहे. हा, तो आपण आपल्या समजुतीसाठी आपण त्याला निष्काम कर्मयोग म्हणतो. म्हणजे असं म्हणायचं झालं की असा सकाम कर्मयोग असा कधी नसतोच, नाही का? कर्मयोग हा कर्मयोग जेव्हा आपण त्याला म्हणतो तेव्हा त्यात अर्पण बुद्धी येतेच, ईश्वरार्पण. म्हणजेच सकामता नाहीच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जो कर्मयोग आहे तो निष्कामच आहे असं. पण नाही का? आपण जे जॉब करतो पगारासाठी हे सगळे सकाम कर्मयोगच झाले की सर? हो, त्याला जॉब जे करतो त्याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये उपजीविकेचं साधन असं मानलं जातं. आणि ते चुकीचं मानलं जात नाही, कारण तुम्ही जर
उपजीविकेसाठी काही कर्म नाही केलं तर तुम्ही जगणार कसे, नाही हम्म का? त्यामुळे हम्म त्याला एक्झॅक्टली जोपर्यंत ते कर्म सकाम आहेत, पण जोपर्यंत ते उपजीविकेसाठी उदरनिर्वाहासाठी जॉब केला जातो तोपर्यंत त्याला सकाम कर्म एक्झॅक्टली म्हटलं जात नाही, म्हणजे पूर्णपणे सकाम होत नाही ते. असं मग जेव्हा लाच घेतली जाते तेव्हा सकाम होतं. प्रश्नच नाही. बरोबर ना सर? हो, अर्थात. जॉब करतो ते आपला धर्मच आहे असं म्हणायला तो पाहिजे तो ना. धर्म आहे अर्थाने. हा 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 हं. जसं की आता शेतकरी शेती करतो, तोही तो धान्य विकून त्याचं घर चालवत असतो, म्हणजे उदरनिर्वाह उपजीविका करत असतो, नाही का? हो. बरोबर आहे ना. मजूर काम करतो, पैसा मिळवतो, त्याच्यातनं त्याला खायला प्यायला मिळतं. तर तसंच आता तू जॉब करतेस म्हणजे काय, तू तुझ्या पद्धतीने मेहनत करतेस, त्याने तुझा उदरनिर्वाह चालतो, बरोबर. मग बरोबर आहे. जेवढं पावित्र्य मजुराच्या श्रमामध्ये आणि शेतकऱ्याच्या श्रमामध्ये आहे, तेवढंच पावित्र्य तुझ्याही श्रमामध्ये आहे, नाही का? असं हम्म त्यात ते काही कमी मानायचं, ते म्हणजे शेतकरी करतो ते निष्काम आणि तू करते ते सकाम, असं मानायचं कारण नाही, नाही का? हम्म हा, हम्म असं. पण इथे सकाम म्हणजे काय, की उपभोग म्हणजे जेव्हा उदरनिर्वाह आणि उपजीविका सोडून आपण हम्म, सकाम म्हणजे जिथं नुसतं उपजीविका राहत नाही, मला अधिकाधिक हाव सुटते. नुसतं मला उदर भरणं हे जाडीचे यज्ञ कर्म असं होत नाही. मग ते नुसतं पोट भरण्यासाठी नाही, तर मला पंचपक्वान्न पाहिजे, गाडी पाहिजे, वगैरे वगैरे. मग मग जे कर्म होतं अधिकाधिक पैशाच्या मागे लागण्याकरता, बरोबर, ते मग सकाम होत हम्म जात. असं हम्म. असं कळलं. म्हणजे असं म्हणू शकतो का की सकाम फक्त कर्म असू शकतं, कर्मयोग नाही, आणि निष्काम कर्मयोग असतो असं का? क- कर्म सगळीच आली, बरोबर. कर्म किंवा हा तेच कर्मानुष्ठान, म्हणून म्हटलं. हा, हा सगळीच कर्म आली. आता या कर्माला हा जेव्हा तर त्याच्यात हे योग लावू शकत नाही आपण सकाम म्हणतो तेव्हा, असं म्हणायचंय का असं? होय होय, कारण सकाम कर्मयोग कसा असेल? नाही का? कारण योग हा शब्द हा लावण्यासाठी तो कर्मानुष्ठान म्हणजे कर्मच, कर्माला अनासक्ती, निर्ममता आणि अहंकारराहित्य, निरहंकार, निर्द्वंद्व हम्म. आणि ईश्वरार्पण बुद्धी याची जोड दिली की तो योग होतो, कर्माचा कर्मयोग होतो मग. असं. आणि किंवा तो नुसताच, त्याला मग नुसताच योग म्हणा तुम्ही, असं. कारण त्यात कर्माचं महत्व राहत नाही, मग तो योगच होतो, असं. आणि म्हणूनच इथं जे अर्जुनाने विचारलं, म्हणून इथं कृष्ण कर्मयोग म्हणतच नाही, कृष्ण सांख्य आणि योग या दोघांना लहान लोक किंवा अज्ञानी लोक वेगवेगळं समजतात, असं म्हणतोय. कारण योग म्हणजे हा कर्मच आला, कर्माला यांची जोड म्हणजे योग, असं. सर थोडक्यात जर लक्षात ठेवायचं झालं तर योग म्हणजे युज धातूपासून बनलेला शब्द आहे. हो आणि ते म्हणजे परमेश्वराशी जोडणे, म्हणजे जे काम परमेश्वराशी जोडलेलं आहे तो थोडक्यात योग झाला, असं जर लक्षात ठेवण्यासाठी केलं तर ते चुकीचं ठरणार नाही ना? नाही, ते तर मी बऱ्याचदा तेच सांगितलं, मी युग धातूपासून हे सगळं हां. झालेलं आहे, त्यामुळे ते बरोबर आहे. काहीतरी कला म्हणजे तो असा आयसोलेटेड नाहीये, त्याला जोड आहे कशाची, ईश्वरार्पणतेची, असं. हां. तेच म्हणायचं होतं मला. आणि मग जे बरोबर. तुम्ही ईश्वरार्पण करता ते सकाम कसं होईल कर्म, नाही का? बरोबर. हा कळलं सगळ्यांना? असं लक्षात ठेवायचं योग म्हणजे. हा तर म्हणजे परत एकदा बोलाल का? हा अगं, तर योग म्हणजे सरांनी सांगितलं ना, जोडणे, परमेश्वराशी जोडणे. आता मग जे काम परमेश्वराशी जोडण्यासाठी आपण करतोय ते काम सकाम असू शकत नाही, म्हणून तो योग होतो. म्हणजे जिथे योग हा शब्द आहे तिथे परमेश्वराशी संबंध आहे. आणि ते निष्काम म्हणजे कुठलीही इच्छा न ठेवता आपण कुठल्याही परमेश्वराला जे देतो ते आपण अर्पण बुद्धीने देतो की नाही.
तर म्हणून योग शब्द जेव्हा येईल तेव्हा असं लक्षात ठेवायचं की हे परमेश्वराशी जोडण्याचं काम आहे सगळं. आलं लक्षात? हो, आलं आलं. हं, हं. असं परमेश्वराशी मी लक्षात जोडणे. ठेवते योग म्हणजे म्हणजे थोडक्यात. परमेश्वराशी जोडणे. हां, हां. असंच. हां. आलं आलं लक्षात. हं, हं, हं. ठीक आहे. तर आता अशा रीतीने या श्लोकाचं एक लक्षात ठेवायचं की इथे सांख्य आणि योग, आता इथे जे याचं टायटल आहे ना, हे थोडंसं चुकीचं आहे. फल में सांख्य योग और निष्काम कर्मयोग की एकता. हं. सांख्य आणि योग, हां, फल में सांख्य और योग की एकता असं म्हणायला पाहिजे. योग म्हणजेच निष्काम कर्मयोग. हं. निष्काम कर्मयोग हा नेहमी निष्कामच असतो. निष्काम कर्मयोग असा काही वेगळा नसतो कुठला कर्मयोग, नाही का? असं. आणि सांख्य हा सांख्य आहे. इथे योग नाही आहे सांख्यामध्ये. सांख्य म्हणजे काय? ज्ञानसहित संन्यास. ज्ञानसहित संन्यास म्हणजे योग. नुसताच कर्म सोडणे म्हणजे योग नाही, सांख्य नाही. हं. सांख्य बुद्धी म्हणजे काय? जिथं ज्ञान समजून उमजून, ज्ञानाने जेव्हा संन्यास घेतला जातो ज्ञानयुक्त, त्याला सांख्य म्हणतात. हं. तर ह्या दोघांमधला जो फरक, म्हणजे हे दोन्ही फळाच्या दृष्टीने दोन्ही एकच आहे. परत मी सांगतोय, फळाच्या दृष्टीने एकच आहे, आचरणाच्या दृष्टीने जरी वेगळे असले तर. हा, एकदा तुम्ही आचरणाच्या याचं दृष्टी उदाहरण देताना सर असं म्हणाला होतात की आपण एखादा जर का डोंगर चढत असू तर तो सोपा मार्ग असतो आणि अवघड मार्ग असतो, आणि ज्ञानमार्ग हा अवघड आहे आणि योग हा अ, त्याच्यापेक्षा थोडा सोपा आहे. पण बरोबर. दोघंही आपल्याला वरच घेऊन जाणार आहेत, म्हणजे डोंगराच्या वरती. होय, असं म्हणजे असं त्याचं फळ आपण जे आहे, विचार मार्ग जरी दोन्ही वेगळे असले तरी फळ तरी त्याचं फळ एकच. एकच. हा. आता यात असं का म्हटलंय त्यांनी, याचं एक कारण आहे की योग मार्ग म्हणजे नुसता हा जो योग जो आहे ना, तर हा अं, जे ट्रेकिंगला वगैरे जातात त्यांना कदाचित याचा अनुभव येत असेल. हे आपण मार्गाचं बोलतो ना, तर की एक वाट कठीण असते, शॉर्टकट वाटते. दुसरी मार्ग अशी वळसा घालून जाते. पण जसं शिखरावर जायला मात्र एकच वाट असते, एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर. बरोबर? शिखरावर पोचल्यानंतर म्हणजे शिखराच्या अगदीच, शिखर जेव्हा थोडंसं नजरेच्या टप्प्यात येतं, तेव्हा तिथं वाट एकच असते आणि ती ज्ञानाचीच असते. इथं या मोक्ष किंवा मुक्तीच्या संदर्भात आपण जर बोललो, तर शिखर हे नजरेच्या टप्प्यात आलं की ती वाट असते ती ज्ञानाचीच असते. पण तीच ज्ञानाची वाट जर आपण, म्हणजे आपली पात्रता नसल्याशिवाय जर लगेच ज्ञानानेच जायला गेलो तर ती वाट भयंकर खडतर असते. तर त्याच्याकरता योगाने आपण, म्हणजे थोडक्यात योग म्हणजे काय, कर्मयोगाने काय होतं, चित्तशुद्धी. बरोबर? चित्तशुद्धीने आपण ज्ञानानुष्ठानाला आपण स्वतःला पात्र करतो आणि मग ज्ञानमार्गाचा स्वीकार करतो, असं. हं? समजलं का मी काय म्हणतोय? हो. हो, समजलं. हा. तर म्हणजे ज्ञानमार्ग, शेवटी मोक्ष हा म्हणजे खूप ज्ञानानेच मिळणार आहे. शेवटी मोक्ष हा ज्ञानानेच मिळणार आहे. हा, ज्ञानादेव तू कैवल्यम. पण त्या ज्ञान अनुष्ठानाची आपली पात्रता मिळवण्यासाठी आपल्याला कर्मयोगाच्या आधाराने पुढे जायचे. कर्मयोगाचा आधार म्हणजे काय? कर्मयोगाने आपली चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धीने जे ज्ञान आपल्याला गुरुपासून किंवा परमेश्वरी कृपेने किंवा गुरुपासूनच अर्थात प्राप्त होईल, त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या हृदयात पडेल. नाहीतर चित्त जर आपलं मलिन असेल, आरसा जर मलिन असेल, तर त्याच्यात किती मोठा प्रकाश झोत टाकला तरी तो परावर्तित होणार नाही, तसं. त्यामुळे
सांख्य आणि योग हे दोन्ही मार्ग लोक एकच का समजतात? कारण शेवटी दोन्ही मार्ग एका विशिष्ट ठिकाणी मिळून एकाच मार्गाने पुढे जातात शिखराला. असं. हं? दोन्ही मार्गांचे फळ एकच ना? दोन्ही मार्गांचं फळ एकच. आणि आपल्या समजुतीसाठी आपण असंही समजूया की एका विशिष्ट टप्प्यावर दोन्ही मार्ग एकच होतात शेवटी. असं. पण सर, ज्याच्याकडे जो म्हणजे ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे, तर त्याला परत कर्मयोग बांधील ठरतो का? नाही ना, नाही, त्याला नाहीच ना. पण हम्म. इथं परमेश्वर अर्जुनाला पुन्हा पुन्हा हे का सांगतायत की तू सध्या कुठल्या मार्गाला पात्र आहेस? तर कर्मयोगाला, कर्म. म्हणजे योगाला. हा, कारण तू कर्मयोगी होऊ शकतो. तू सांख्य पद्धतीने पुढे जाणारा होऊ नाही शकत, कारण तू ज्ञानसहित संन्यास घेऊ शकतो का नाही. तू जो म्हणाला मी सगळं सोडून जंगलात जाईन, तो ज्ञानसहित संन्यास नाहीये. तो असाच फ्रस्ट्रेट होऊन तू जातोयस, असं नाही का? निगेटिव्ह म्हणजे याने. हा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानमार्ग आपलासा केला तर त्यांना 21व्या वर्षीच त्याचं फळ मिळालं. आपण कर्मयोग आपला केलाय तर आपल्याला कदाचित 75, 80, 85ला फळ मिळेल असं समजू शकतो आपण. ते नाही म्हणता ज्ञान येणार. प्राप्त केलं की अर्धा मार्ग गाठला ना? नाही नाही, म्हणूनच ऐका मी खूप नाही हौसेने नाही, खाली फळाची अपेक्षा नाही करायची. थोडस हा. मी दुरुस्ती करतो याच्यामध्ये, 2-3 दुरुस्ती करतो. एक, ज्ञानेश्वरांनी ज्ञानमार्ग आपला असा केला असं म्हणण्यापेक्षा ते म्हणजे त्यांच्या बाबतीत हे नियम लागू होते कारण ते प्रत्यक्ष अवतारच होते. त्यामुळे त्या किंवा असंही म्हणता येईल फार तर फार, किंवा जे अवतारी पुरुष असतात किंवा जे सिद्ध पुरुष असतात त्यांचं या जन्मात पूर्वजन्मी सगळं झालेली असते. हां, आणि या जन्मात जे आपण गीतेमध्येच पुढे येतं की योगभ्रष्ट जे असतात ते त्यांचा योग पूर्ण करण्यासाठी या जन्मात एका योगी कुलामध्ये जन्म घेतात. श्रीमतांगे हे किंवा योगी मार्ग म्हणजे तर तसे असू शकतात. म्हणजे त्यांनी या जन्मात त्यांना काही मेहनत करावीच लागलं नाही, ते सगळं त्यांचं आधी झालेलं होतं. असं एक. दुसरी गोष्ट, ज्ञान प्राप्त केल्यावर काही करायचं राहतच नाही. ज्ञानप्राप्ती म्हणजेच मोक्ष. जीवनमुक्त ज्याला म्हणतो आपण, असं. मोक्ष. हो. हा, कदाचित मोक्षाच्या आपण जे कर्मयोगी आहोत ते या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी सुद्धा कर्मयोग, त्याच्या पुढच्या जन्मी सुद्धा कर्मयोग. ते जेव्हा किती, हा, तो आपली आपण ते हा संचित हे ते संपेल त्यावेळेलाच आपल्याला मोक्ष मिळेल. बरोबर. हे हरिपाठात एक आहे ना, पुण्याची गणना कोण करी, तसं. नाही का, तसं म्हणजे ते आपण मोजत बसायची गरज नाही. त्याचे अकाउंटंट वगैरे ते आपलं मोजत बसतील. आपण आपल्याला जे हे करायचं ते करत राहायचं. जे आपल्याला नाही का, जे प्रेरणा झाली आपली कर्मयोगाची म्हणा, अध्यात्माची म्हणा, भक्तीची म्हणा, उपासनेची म्हणा, ती आपण करत राहायचं, असं. म्हणूनच आपल्या सनातन धर्मात सांगितलंय की नेहमी चांगलं वागा, कुणाचा वाईट विचार करू नका, सो दॅट तुम्ही नेहमी शुद्ध नाही, मी होऊनच असं ऐकलं त्याच्यात होतं की जर मी 3 किंवा 4 जन्म निष्काम कर्मयोग केले तर आपल्याला 4थ्या किंवा 5व्या जन्मी सिद्धी प्राप्त होते. कसं नाही. पण मोजायचं ते? असं देवी, असं काही नाहीये. एक पुराणात मोजायचं नाही, कसं? वेदांमध्येच एक नाही, गोष्ट आहे. मी वेदांमध्येच एक मला एक गोष्ट असं आहे. सांगा. तर वेदांमध्ये काय म्हणालात? मला नाही, पल्लवी ताई बोलतायत, त्यांना बोलू द्या, मग मी सांगतो. हा. मला असं सांगावंसं वाटतं की आता आपल्याला आज आताचा जो जन्म मिळालाय ही सुद्धा काहीतरी पूर्वपुण्याई आहे आपली किंवा आपल्या मागच्या जन्माची, की आपल्याला महाराष्ट्र आणि चांगल्या घरामध्ये हे सगळं ज्ञान संपादन करण्याची लेवल इतकं तरी आलेलं आहे. हा एक जन्म बहुतेक आपल्या मागच्या जन्मामुळे बरा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. अगदी कर्मामुळे. बरोबर.
अगदी बरोबर. जे 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 आपण आहोत ते आपल्या चांगल्या प्रारब्ध कर्मामुळे आहोत. जे आपल्याला दुःख भोगावी लागतात ते आपल्याला आपल्या पूर्वीच्या वाईट कर्मांनी हा भोगावी लागतात. ना ते असं भोगावं आणि लागणारच आहे. पल्लवी हा ताई आपल्याला गुरु पण असे मिळालेत की आपल्याला फक्त हा ज्ञानच देतात. हा हा म्हणजे हे हा आपलं काहीतरी पुण्य. पूर्वपुण्याईमुळेच आपण इथे नक्कीच एकत्र आलो ना, असं झालं. नक्कीच 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 अगदी नक्की. हो, नक्की नक्की. वेदांची मी तुम्ही गोष्ट काहीतरी सांग म्हणत होता सर? सर काय तुम्ही जे सांगताय की कर्मयोगाने सुद्धा शेवटी आपण ज्ञान याच्यात जातो, तर आपल्याकडे जे 4 आश्रम सांगितले त्या ह्याच्याप्रमाणे शेवटी म्हणजे सगळे संसारातली हे झाल्यावरती वानप्रस्थाश्रम मध्ये जाऊन तेच करायचं एक्सपेक्टेड आहे ना. हम्म. आता ना ठीक आहे, इथेच मी सांगतो तुम्हाला. गीतेमध्ये ना आणि विशेषतः सर आवाज शंकराचार्य. परत बारीक येतोय तुमचा. हो, हो आता बरोबर आहे. खूप बारीक झाली. हा आता आता बरोबर आहे. हो तर मला वाटतं मी माझी येतोय मान अशी चांगला. थोडी विशिष्ट आता आला अँगलनी बरोबर. केली की मग तो येत नाही बरोबर असं वाटतं मला. हा तेच. हो. तर शंकराचार्यांनी एक कन्सेप्ट काढलेला आहे, म्हणजे स्वतः नाही काढलेला, शंकराचार्यांनी स्वतः असं नवीन काहीच सांगितलं नाही. पण संन्यासाचं त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक आहे कर्मसन्यास किंवा सर्व कर्म संन्यास आणि दुसरा विद्वत संन्यास. तर संन्यासाचा अर्थ काय, की ज्ञानरूप वित म्हणजे ज्ञान, विद्वत संन्यास म्हणजे ज्ञानरूप संन्यास म्हणजे काय, म्हणजे भौतिकदृष्ट्या संन्यास न घेता हम्म, ज्ञानरूपाने संन्यास घेणं हा सुद्धा संन्यासच आहे असं शंकराचार्य म्हणतात. विद्वत संन्यास, त्याला त्यांनी संज्ञा वापरलेली आहे, विद्वत संन्यास. पुढे त्याचं स्पष्टीकरण आहे थोडं. त्यामुळे मी जे म्हणत होतो की आताच्या विशेषतः आणि कलियुगामध्ये वगैरे प्रत्यक्ष संन्यास हा अपेक्षित नाहीये, किंवा अपेक्षित ते म्हणजे घेतलाच पाहिजे असं नाहीये. तो कमी दर्जाचा नाहीच आहे मुळी, तो तर अल्टिमेटच आहे. म्हणजे ज्ञानसहित सर्व कर्म संन्यास हा अल्टिमेटच आहे, पण तो सगळ्यांना शक्य नाही आहे. म्हणून त्यांच्याकरता विद्वत संन्यास ज्यांना म्हटलंय की कर्मयोगी हा संसारात राहिला तर तो विद्वत संन्यासी होतो. विद्वत संन्यासी म्हणजे ऍक्च्युली पुढच्या श्लोकात आहे, ते आपण बघूया कसा विद्वत संन्यासाची लक्षणं काय ती आपण बघूया. असं हा बघूया आपण. सर, आणि तुम्ही मध्ये मगाशी म्हणलात ज्ञानरहित संन्यास, म्हणजे त्याला काय नाव दिलं होतं? ज्ञानरहित सांख्य सहित म्हणजे सहित ज्ञानसहित. हा, ज्ञान हे बघ. सहित संन्यास. नाही रहित नाही नाही म्हटलं. तो सांख्य, मग सांख्य तो सांग म्हणजे ना. सांख्य, बरोबर आहे, बरोबर आहे. हा ज्ञानरहित संन्यास म्हणजे की बाबा जसं आपण एखाद्या मुलाचं वय झालं म्हणून लग्न करतो, भले त्याला हा कमवायची संसाराची अक्कल आली नाहीये. पण हा अशा काही काही केसेस असतात ना की लग्न झालं बाबा तू आता, म्हणजे आई वडिलांचा असा समज असतो की लग्न लावल्यावर पोरग शहाणं होईल असं. वास्तविक उलट बरोबर. असायला पाहिजे. तर तो तो जो ज्ञानरहित संन्यास तो तसा आहे. संन्यासानंतर तो ज्ञान मिळवायला लागतो. वास्तविक वैराग्य हे आधी बाणवलं पाहिजे, मग संन्यास घेतला पाहिजे. हम्म, मग बरोबर आहे. याचं नाव तुम्ही काय सांगितलं सर? याला काय म्हणायचं? त्याला नाव ज्ञानरहित असं संन्यासाला? ज्ञानरहितच म्हणा, त्याला असं विशिष्ट नाव नाहीये. पण संन्यास अच्छा. हा म्हणजे ज्ञानसहित संन्यास याला सांख्य मार्ग असं म्हणतात. हा, सांख्य ज्ञानसहित संन्यासाला असं आणि तसं ते. ज्ञानरहितला काहीच नाव नाही का? असं काही नाहीये, म्हणजे म्हणजे मी लिहिलेलं नाहीये तरी अच्छा असं. हा असं. अच्छा अच्छा. असं कुठल्या पंथाबद्दल असं हे नाही, पण मी जेव्हा म्हणजे काही यांना भेटले काय होते विचारतेस तेव्हा त्यांनी आवाजच येत नाहीये. सांगितलं दीपाली थोडं की मोठ्याने बोल, आवाज मोठा हा बोल. हा मी असं ऐकलं होतं, येत आहे ना आवाज, हो आता की येतोय. बौद्ध धर्मामध्ये ना त्यांच्याकडे अशी एक म्हणजे याला लेह लडाखला त्यांचा जो सगळ्यात लहान मुलगा असतो ना त्यांना तो ह्याच्यात द्यायला लागतो, म्हणजे त्यांचे जे काय म्हणतात त्याला, मोनास्ट्री. हा. मोनास्ट्रीमध्ये. तर त्याला हम्म. तो मॉन्क होतो. तर माझा जो ड्रायव्हर होता ना आमच्या गाडीचा, तो म्हणाला की त्याला दिलं होतं तिथे, पण त्याला ते करायचं नव्हतं म्हणून तो पळून आला आणि मग देन त्याला आता तो म्हणजे असं ही कामं वगैरे करतो आणि मग त्याच्या फॅमिलीला त्यांनी
वाळीत टाकल्यासारखं केलंय की यांचा मुलगा आला नाही वगैरे टाईप आहे. तर तुम्ही म्हणताय ते तसं टाईप ऑफ हे आहे का की त्यांना जबरदस्ती त्या मार्गात टाकलं जातं आणि त्यांची इच्छा नसते तिथे जायची नाही आणि म्हणून मग ते असं तसे हे नाही होतात. नाही आपल्या मार्गात तरी तो कन्सेप्ट नाहीये. की लहानपणी रादर आपल्या मार्गात हा, आपल्याकडे नाहीये तो आपल्या कन्सेप्ट म्हणून आपल्यापुढे म्हटलं. तीन तीन हा, आश्रम झाल्याशिवाय संन्यास मार्ग अपेक्षितच नाहीये. पण बरोबर. पण असे जे कोणी असतात की जे म्हणजे ज्यांचं सर प्लीज रेंजमध्ये या ना. अच्छा हॅलो हा आता बरोबर आहे. हां, आता येतंय. हो. हा तर आता काही काही संन्यासी जे आपण बघतो म्हणजे जसं मी पुन्हा पुन्हा उदाहरण देतो की शंकराचार्य की जे म्हणजे ज्ञानप्राप्ती करून त्यांना कळलं की पण तरी त्यांनी मातेच्या याच्याशिवाय केलेलं नाही आणि त्यांनी त्याचं दाखले पण दिले शास्त्रामध्ये की मी संन्यास का घेऊ इच्छितो आणि शास्त्रांनी काही अपवादात्मक परिस्थितीत ब्रह्मचर्यातनं डायरेक्ट संन्यास घ्यायला परवानगी दिलेली आहे. पण ते अपवाद म्हणून समजावेत असंही म्हटलेलं आहे शास्त्रांनी. त्यातला एक सगळ्यात त्या अपवादाचा सगळ्यात मोठं जे पूर्वपात्रता अशी आहे की असा मनुष्य ज्ञानी असावा. हम्म. असा मनुष्य ज्ञानी असावा. तरच त्याला आणि खरोखर वैराग्य त्याच्या अंगी ज्ञान संपादन करून मग वैराग्य त्याच्या अंगी बांधलेलं असावं असं. तर म्हणजे असं जे कारण काय होतं की नाहीतर जसं मी म्हणतो की संन्यास हे असीधारा व्रत आहे. असीधारा म्हणजे काय? तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखं. जर तिथे योग्य ज्ञानी जर पुरुष नसेल तर संन्यास धर्मातून संन्यास आश्रमातून त्याचं स्खलन होऊ शकतं. स्खलन कसं होणार? कारण त्याला मोह येणार, काही परिस्थिती येणार की ज्यांनी तो स्खलित होऊ शकतो आणि मग त्याचे दोष त्याला जास्त असणार असं. म्हणून संन्यास धर्म हा शक्यतो म्हणजे जे मी मागे पायऱ्या सांगितल्या होत्या ना एकदा लिहून पण पाठवल्या होत्या की साधन चतुष्टय. साधन चतुष्टय कुठले सांगितले होते मी? नित्यानित्य विवेक, बरोबर. नंतर वैराग्य, शमदमादी संपत्ती शमदमादी आणि मुमुक्षुता, बरोबर. शमदमादी षट संपत्ती आणि मुमुक्षुता या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय तो संन्यास मार्गाचा अधिकारी होऊ शकत नाही. पण कधी कधी काय होतं की हे अधिकार म्हणजे हे साधन चतुष्टय प्राप्त केल्या विना जे अधिकार संन्यास मार्ग करतात तर त्यांचं स्खलन होऊ शकतं. हा आता संन्यास धर्मात काय अपेक्षित आहे की ठीक आहे हे सगळं आहे तुम्ही संन्यास घेतला पण तरी तुमचं ज्ञान तुम्हाला प्राप्ती झाली अशी नाही. पण मग हे जर साधन चतुष्टयाने तुम्ही त्या तिथं पोचून मग तुम्ही ज्ञानप्राप्तीची मार्ग परत म्हणजे चिंतन मनन चिंतन निधिध्यासन वगैरे सुरू करायचं तर ते अलाउड आहे. पण ज्ञानप्राप्तीच आवश्यक आहे असं नाही संन्यास घ्यायला. पण हे जे साधन चतुष्टय आहे हे मात्र आवश्यक आहे संन्यास धर्म घ्यायला, संन्यास आश्रमात जायला. हं? ठीक आहे पुढे जाऊया आपण. हो सर. हा आता पुढचा श्लोक आहे यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैः अपि गम्यते एकं सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. तर यत सांख्य म्हणजे यत म्हणजे जो सांख्यैही जे किंवा जे सांख्यैही प्राप्यते म्हणजे सांख्य मार्गाद्वारा म्हणजे ज्ञाननिष्ठांद्वारा जे प्राप्यते स्थानम जे स्थान प्राप्त केलं जातं. प्राप्त केलं जातं असं इथं आत्मनेपदी का वापरलेलं आहे? कारण ते ते त्यांनाच प्राप्त होतं. ते दुसऱ्यांना प्राप्त करून नाही देऊ शकत. ते त्यांच्या स्वतःलाच प्राप्त करतात असं म्हणून आत्मनेपदी. तसंच ते स्थान तत् योगैही अपि गम्यते. तेच स्थान तेच ते परमपद ज्याला आपण म्हणतात अध्यात्मात परमपद ते योग्यांकडून सुद्धा
प्राप्त केलं जातं. जे सांख्य मार्गी जे प्राप्त करतात ते योगी सुद्धा प्राप्त करतात आणि म्हणून एकम सांख्यंच योगंच आणि म्हणून सांख्य आणि योग हे परत फलरूप, फळाच्या दृष्टीने हे एकच आहेत. आणि यः यः पश्यति सः पश्यति. यः पश्यति सः पश्यति आपल्या उपनिषदांमध्ये किंवा अध्यात्मामध्ये अशी टर्म वापरली जाते की हे जो जाणतो, हे जो बघतो तोच खरा बघतो असं. म्हणजे काय, बाकी सगळे बघत असून सुद्धा आंधळे आहेत. जशी ती बिरबलाची गोष्ट आहे ना, की बिरबल काहीतरी खाट विणत असतो एक दिवस चौकामध्ये. अकबर त्याला विचारतो की आपल्या राजधानीत किती आंधळे आहेत, किती डोळस आहेत. तो सांगतो 2-4 जणच डोळस असतील, बाकी सगळे आंधळे आहेत. कसं? तर प्रत्येक जण त्याला विचारतो, तू काय करतो, हे काय करतोयस तू, हे काय करतोयस तू, असं. तर तसं यः पश्यतीचं पश्यती म्हणजे हे जो जाणतो तोच खरा डोळस आहे, बाकी सगळे खरे आंधळेच आहे असं. यः पश्यतीचं पश्यती म्हणजे हे जो बघतो तोच खरा बघतो, बाकी सगळे नुसतेच बघतात किंवा आंधळेच आहेत असं. तर सलग अर्थ सांगा ना ह्या श्लोकाचा. हा, सांख्य मार्गी किंवा ज्ञानी जे ज्ञाननिष्ठ जे परमपद प्राप्त करतात किंवा जे त्यांच्याकडून ते परमपद प्राप्त केलं जातं तेच परमपद योग्यांकडून सुद्धा प्राप्त केले जाते. म्हणून सांख्य आणि योग हे दोन्ही मार्ग फळाच्या दृष्टीने एकच आहेत. हे जो बघतो, हे जो जाणतो तोच खरा बघतो आणि तोच खरा जाणतो. समजलं? हा. म्हणजे इथं कृष्ण पुन्हा पुन्हा ते अर्जुनाला सांगतायत की तू उगीच, म्हणजे कारण काय होतं, सांख्य मार्ग श्रेष्ठ आहे मग मी तिकडे जातो असं समजू नकोस. तुझी ती पात्रताच नाही, कारण शेवटी फळ तुला एकच मिळणार. त्यामुळे तुझ्या नुरूप पात्रतेच्या अनुसार तू जा. जसं की म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा लहान मुलगा आहे आणि मोठा आहे, तर त्यांनी काय त्याला झेपेल तेवढंच काम त्यांनी केलं पाहिजे. ज्याला जसं झेपेल तेवढंच काम केलं पाहिजे, नाही का? नाहीतर तो लहान मुलगा कोलमडून जाईल, नाही का? तर इथं अर्जुनाला पण ते तेच सांगतायत की तुला योगमार्ग झेपणार आहे. योगमार्ग म्हणजे कर्मयोग या दृष्टीने. तुला सांख्य झेपणारा नाही, ती तुझी अजून पात्रता नाहीये ज्ञाननिष्ठाची. त्यामुळे तू इकडनंच जा. आणि कारण दोघांचंही फळ एकच आहे आणि हे जो जाणतो तोच खरा ज्ञानी आहे, तोच खरा जाणणार आहे असं असं. सर, मग असं म्हणायचं आहे का की म्हणजे संन्यास घेतल्यानंतर ज्ञान प्राप्त करणं हाच सांख्य मार्ग आहे? नाही नाही, मग झेपणारा का नाही? त्याला ज्ञान का तो प्राप्त करू शकणार नाही? कर्ममार्गाने तो ज्ञानच प्राप्त करणार आहे ना. हो ना. म्हणजे चित्तशुद्धी झाल्याशिवाय ज्ञानमार्गात घुसणं हे चुकीचं आहे. कारण ते म्हणजे ज्ञान त्याचा मिळालं तरी आता ते, मोह आहे चित्तामध्ये म्हणून. हा, आणि मोह आहे हा एक गोष्ट. दुसरं जे मी आणि साधन त्याचं चतुष्टय नेचरच नाहीये सांगितलं, स्वभाव. हो. हा, त्याची प्रवृत्ती अजून संन्यासाला योग्य झालेली नाही असं. तर चित्तशुद्धी कशी करावी ह्यावर काही आहे का ह्याच्यामध्ये भगवद्गीतेत? चित्तशुद्धी कर्मयोगाने चित्तशुद्धी होते. पर अनासक्ती, आसक्तीरहित, निर्ममता, निरहंकार आणि ईश्वरार्पण हे या 4 गुरुकिल्ल्या आहेत चित्तशुद्धीच्या. फार कठीण आहे त्यामुळे पण हे सर सगळं. नाही, ते कठीण नाहीये, पण मी तर असं म्हणेन की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांमधून तुम्ही 25 जण एवढे ऐकतात शांतपणे, हेच खूप मोठी गोष्ट आहे ना. हे तरी कोणाला जमतं एवढं, नाही का? असं. सर जरा परत सर, एकदा सांगाल का 4 गुरु किल्ल्या? कितकू
खूप वेळा सांगितलं ग. हो नाही ठीक लिहून आहे. घेते म्हणजे. अनासक्ती